I am Archana Shevade. Welcome again in Dipesh classes. Today we are going to study the most important grammar part, that is change the voice. What is change the voice? Voice means प्रयोग and change means बदलणे. So आपल्याला इथं प्रयोग बदलायचा आहे. इंग्रजीमध्ये आपण एकूण दोन प्रयोगांचा अभ्यास करतो. पहिला आहे कर्तरी प्रयोग आणि दुसरा आहे कर्मणी प्रयोग. त्याला आपण काय म्हणतो? फर्स्ट ऍक्टिव्ह वॉइस. ऍक्टिव्ह वॉइस म्हणजे कर्तरी प्रयोग. ज्या वाक्याची सुरुवात कर्त्याने होते आणि कर्त्याला महत्त्व दिले गेलेले असते त्याला आपण ऍक्टिव्ह वॉइस असे म्हणतो. तर दुसरा आहे पॅसिव्ह वॉइस. पॅसिव्ह वॉइस म्हणजे कर्मणी प्रयोग. ज्या वाक्याची सुरुवात कर्माने होते आणि कर्माला महत्त्व दिले गेलेले असते त्याला आपण म्हणतो पॅसिव्ह वॉइस किंवा कर्मणी प्रयोग. तर चेंज द वॉइस मध्ये आपल्याला जर वाक्य हे ऍक्टिव्ह असेल तर पॅसिव्ह मध्ये चेंज करायचं आहे आणि पॅसिव्ह असेल तर ते ऍक्टिव्ह मध्ये चेंज करायचं आहे. सो सुरुवातीला आपण ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह हा प्रकार पाहणार आहोत आणि त्यासाठी आपण ऍसर्टिव्ह सेंटेन्सचा अभ्यास करणार आहोत. ऍसर्टिव्ह सेंटेन्सचा अभ्यास करण्यासाठी टेन्स मधील एकूण 8 उपप्रकार आपण अभ्यासणार आहोत. त्यातील पहिले आहेत प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स आणि त्याचे काही उपप्रकार. सो प्रेझेंट टेन्स मधील सिंपल प्रेझेंट टेन्स, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स आणि परफेक्ट प्रेझेंट टेन्सचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर पास्ट टेन्स मधील सिंपल पास्ट, कंटिन्युअस पास्ट आणि परफेक्ट पास्ट ह्याचं चेंज द वॉइस कसं होतं ह्याचा अभ्यास करणार आहोत. आणि फ्युचर मधील फक्त सिंपल फ्युचर आणि परफेक्ट फ्युचर ह्यांचं चेंज द वॉइस कसं होतं हे आपण अभ्यासणार आहोत. इथे लक्षात येतं का तुमच्या की प्रेझेंट मधील शेवटचा जो प्रकार आहे म्हणजेच परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, पास्ट मधील शेवटचा उपप्रकार परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स आणि कंटिन्युअस मधले फ्युचर टेन्स मधले कंटिन्युअस फ्युचर टेन्स आणि परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स ह्या काळांचं चेंज द वॉइस करता येत नाही. सो सुरुवात आपण करूया प्रेझेंट टेन्स मधील पहिला उपप्रकार सिंपल प्रेझेंट टेन्स पासून. मी तुम्हाला एक उदाहरण देते सिंपल प्रेझेंट टेन्सचं आणि चेंज द वॉइस कसं केलं जातं हे नियमानुसार सांगते. सो बघा सिंपल प्रेझेंट टेन्सचं मी एक उदाहरण घेईन. आय ईट अ मँगो. सो आता आपल्याला काय करायचंय ह्या वाक्याचं चेंज द वॉइस म्हणजे ह्या वाक्याचा आपल्याला प्रयोग बदलायचा आहे आणि त्यासाठी कोणकोणते नियम वापरले जातात हे आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. तर तत्पूर्वी मी तुम्हाला सांगते की प्रेझेंट टेन्स साठी सहाय्यकारी क्रियापद काही ठराविक ठरलेली असतात जी वापरतात चेंज द वॉइस साठी. ती अशी आहेत. सिंपल प्रेझेंट साठी एम इज आर, कंटिन्युअस प्रेझेंट साठी एम इज आर प्लस बीइंग, परफेक्ट प्रेझेंट टेन्स साठी हॅव हॅज प्लस बीन. पास्ट टेन्स साठी सिंपल पास्ट वॉज वेअर, कंटिन्युअस पास्ट वॉज वेअर प्लस बीइंग आणि परफेक्ट पास्ट हॅड बीन ही सहाय्यकारी क्रियापद चेंज द वॉइस साठी वापरली जातात. तर फ्युचर मधील सिंपल फ्युचर साठी शाल बी किंवा विल बी, परफेक्ट फ्युचर साठी शाल हॅव, विल हॅव प्लस बी ह्या सहाय्यकारी क्रियापदांचा वापर केला जातो. तर सुरुवात करणार आहोत आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मधील पहिलं उदाहरण आय ईट अ मँगो पासून. सो पहिल्यांदा सगळ्यात पहिला नियम दिलेल्या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. कारण की जर तो ऍक्टिव्ह असेल तर तो आपण पॅसिव्ह करणार आहोत आणि पॅसिव्ह असेल तर ऍक्टिव्ह करणार आहोत. सो बघा आय ईट अ मँगो याच्यामध्ये वाक्याची सुरुवात ही कर्त्याने झालेली आहे. जर वाक्याची सुरुवात कर्त्याने झाली तर तो प्रयोग कोणता असेल? ऍक्टिव्ह वॉइस. सो दिलेलं वाक्य हे ऍक्टिव्ह वॉइस मधलं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण काय करतो दिलेल्या वाक्यातील क्रियापद आणि क्रियापदावरून काळ ओळखण्याचं काम करतो. आता क्रियापदाची पहिली पट्टी इथे आहे आणि त्यामुळं अर्थातच हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. आता काय करतो आपण तिसरा नियम क्रियापदाला काय किंवा कोणाला आणि प्रश्न विचारून आपलं कर्म शोधतो. आता प्रश्न विचारा व्हॉट ईट अ मँगो हा झाला आपला ऑब्जेक्ट. अशा रीतीने पहिल्यांदा आपण सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट ओळखून घ्यायचंय, काळ ओळखायचंय आणि त्यानंतर आपण पॅसिव्हला सुरुवात करायची आहे. सो पॅसिव्ह वॉइस करताना अर्थातच वाक्याची सुरुवात ही कशाने होईल? कर्माने होईल. सो ह्या वाक्यातील कर्म कोणता आहे? अ मँगो. त्यानंतर आपण काय करतो काळानुसार
योग्य ते सहाय्यकारी क्रियापद, आणि त्यासाठी मी सहाय्यकारी क्रियापद घेतलेली आहे. सिंपल प्रेझेंट एम इज आर. एक वचनीसाठी इज चा वापर करायचा आहे आपल्याला आणि अनेक वचनीसाठी आर चा वापर करायचा आहे. ठीक आहे. सो अ मँगो इज मुख्य क्रियापदाची तिसरी पट्टी त्यानंतर आपण लिहितो. जर वाक्य काही शिल्लक असेल, रिमेनिंग सेंटेन्स, ऑब्जेक्ट सोडून जर काही रिमेनिंग सेंटेन्स असेल तर ते आपण इथे लिहून घेतो. पुढे आपण बाय या प्रिपोजिशनचा वापर करतो आणि पुढे कर्त्याची द्वितीया वापरली जाते. कर्त्याची द्वितीया कधी वापरायची? जर कर्ता हा सर्वनाम असेल तर. सर्वनामांच्या द्वितीया करता येतात. कर्ता नाम असेल तर त्याची द्वितीया करता येत नाही, ते नाम आहे तसंच आपण लिहायचं आहे. ठीक आहे. सो आता सर्वनामांची द्वितीया माहिती असणं गरजेचं आहे. सो इथं सर्वनामांची द्वितीया दिली तुम्हाला. आय ची द्वितीया मी, वी ची द्वितीया अस, त्यानंतर यू, यू ची द्वितीया यू, यू ची द्वितीया यू, ही ची हिम, शी ची हर, इट ची इट आणि दे ची दे. तर या प्रकारे सर्वनामांच्या द्वितीया आहेत आणि आपल्याला त्या वापरायच्या आहेत. सो आय ची द्वितीया मी, आणि त्यामुळे आपलं वाक्य कसं होईल? अ मँगो इज इटन बाय मी. जस्ट नियम रिवाइज करते. काय केले बघा आपण? दिलेल्या वाक्याचा प्रयोग ओळखतो, तो ऍक्टिव्ह आहे. काळ ओळखायचा आहे क्रियापदावरून. त्यानंतर क्रियापदाला काय किंवा कोण आल्याने प्रश्न विचारून कर्म शोधून काढायचं. त्यानंतर कर्म वाक्याच्या सुरुवातीला लिहायचं. ऑब्जेक्ट म्हणतो आपण. काळानुसार योग्य ते सहाय्यकारी क्रियापद, मुख्य क्रियापदाची तिसरी पट्टी, त्यानंतर रिमेनिंग सेंटेन्स असेल तर लिहून घ्यायचं. बाय प्लस कर्त्याची द्वितीया. आणि त्यामुळे आपला फॉर्म्युला कसा होईल इकडे बघा. मी तुम्हाला जनरल फॉर्म्युला करून देतो जो तुम्हाला सर्व ऍसेटिव्ह सेंटेन्स साठी वापरता येईल. काय घेतलं सुरुवातीला? ऑब्जेक्ट, त्यानंतर काळानुसार योग्य ते सहाय्यकारी क्रियापद, योग्य ते सहाय्यकारी क्रियापद. पुढे आपण काय करतो? मुख्य क्रियापदाची तिसरी पट्टी, रिमेनिंग सेंटेन्स असेल तर पुढे बाय या प्रिपोजिशनचा वापर करतो आणि मग कर्त्याची द्वितीया. कर्त्याची द्वितीया कधी घ्यायची? जर कर्ता सर्वनाम असेल तर. सो कर्त्याची द्वितीया. आणि अशा प्रकारे ह्या एका फॉर्म्युल्यावरून आपण सर्व ऍसेटिव्ह सेंटेन्सेस काय करतो? चेंज द वेज मध्ये रूपांतरित करू शकतो. फक्त आपल्याला सहाय्यकारी क्रियापद काळानुसार बदलत जायचे आहेत. बाकी फॉर्म्युला काय असेल? ओ प्लस काळानुसार योग्य ते सहाय्यकारी क्रियापद, क्रियापदाची तिसरी पट्टी, रिमेनिंग सेंटेन्स, बाय प्लस कर्त्याची द्वितीया. इथे तुम्ही काळ ओळखलात वाक्याचा की काळानुसार योग्य ती सहाय्यकारी क्रियापदे लिहून दिलेली आहेत. ती वापरली की ऍसेटिव्ह मधील कोणतंही वाक्य तुम्ही चेंज द वेज मध्ये करू शकता. ठीक आहे. तर आता इथे मी सिंपल प्रेझेंटचे एक उदाहरण तुम्हाला सोडून दाखवलंय. सिंपल प्रेझेंट टेन्सचा स्पेसिफिक फॉर्म्युला आपण तयार करूया. काय होईल तो? ओ प्लस, आता सिंपल प्रेझेंट आहे मग सिंपल प्रेझेंटचं सहाय्यकारी क्रियापद एम इज आर प्लस मुख्य क्रियापदाची तिसरी पट्टी, रिमेनिंग सेंटेन्स प्लस बाय प्लस कर्त्याची द्वितीया. हा आपला फॉर्म्युला असेल. हा सिंपल प्रेझेंट टेन्स साठी दिलेला फॉर्म्युला असेल. आणि ह्याच नुसार आपण कंटिन्युअस प्रेझेंट आणि परफेक्ट प्रेझेंट देखील अभ्यासणार आहोत. ठीक आहे. नेक्स्ट आपण कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स अभ्यासणार आहोत. ज्या पद्धतीने आपण सिंपल प्रेझेंट टेन्स अभ्यासला त्याच पद्धतीने आपण कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचा चेंज द वेज बघणार आहोत. त्यासाठी मी वाक्य घेतलेलं आहे ही इज इटिंग अ मँगो. ठीक आहे. ह्या वाक्यातील प्रयोग ओळखायचा. प्रयोग अर्थातच ऍक्टिव्ह आहे, सो आपल्याला पॅसिव्ह करायचा आहे. आणि हा आहे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, कारण की क्रियापदाला आयएनजी प्लस एमई जागी सहाय्यकारी क्रियापदे आहेत. सो व्हॉट इट, आपण ऑब्जेक्ट शोधून काढला अ मँगो. ऑब्जेक्ट पासून वाक्याची सुरुवात. अ मँगो
बीइंग. आता इथं बघा काळ कोणता आहे? कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स साठी इज प्लस बीइंग हे सहाय्यकारी क्रियापद म्हणजे एम इज आर प्लस बीइंग ही सहाय्यकारी क्रियापद वापरली जातात. सो आपण इज बीइंग घेतलेला आहे. मुख्य क्रियापदाची तिसरी पट्टी. रिमेनिंग सेंटेन्स असेल तर लिहितो आपण, नसेल तर बाय घालून कर्त्याची द्वितीय. आता आपलं कर्ता इथे ही आहे, ही ची द्वितीय ही, आणि त्यामुळे फॉर्म्युला कसा होईल? ओ प्लस एम इज आर प्लस बीइंग प्लस मुख्य क्रियापदाची तिसरी पट्टी. जर वाक्य शिल्लक असेल तर रिमेनिंग सेंटेन्स बाय प्लस कर्त्याची द्वितीय. सो हा झाला आपला कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स साठीचा फॉर्म्युला. ओ प्लस एम इज आर प्लस बीइंग प्लस तिसरी पट्टी रिमेनिंग सेंटेन्स बाय प्लस कर्त्याची द्वितीय. आणि हा फॉर्म्युला वापरून आपण कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचं कुठलंही वाक्य करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत परफेक्ट प्रेझेंट टेन्स. परफेक्ट प्रेझेंट टेन्स हा ऍक्टिव्ह आहे, पॅसिव्ह करायचा आहे. हॅव प्लस क्रियापदाची तिसरी पट्टी. सो परफेक्ट प्रेझेंट हा आहे ऑब्जेक्ट. इथला प्रश्न विचारला व्हॉट इट? अ मँगो. सो अ मँगो पासून सुरुवात करा. अ मँगो. त्यानंतर परफेक्ट प्रेझेंट टेन्स साठी हॅव आणि हॅज ही सहाय्यकारी क्रियापद वापरली जातात. एकवचनीसाठी हॅज वापरायचं आणि एकवचनीसाठी हॅव. सो अ मँगो काय? एकवचनीय म्हटल्यानंतर हॅज बीन. त्यानंतर मुख्य क्रियापदाची तिसरी पट्टी. आता एक तुम्हाला सोपं जाईल की परफेक्ट प्रेझेंट मध्ये नेहमी क्रियापदाची तिसरी पट्टी असते. सो ते आपल्याला लिहायचे हॅज बीन इटन. रिमेनिंग सेंटेन्स नाही आहे. सो बाय प्लस कर्त्याची द्वितीय. दे आहे, देची द्वितीय दे. ठीक आहे. आणि त्यामुळे आपला परफेक्ट प्रेझेंटचा फॉर्म्युला कसा होईल? आता हा तुम्ही सुद्धा सांगू शकता मला. अ मँगो हा ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट लिहिला. काळानुसार योग्य ते सहाय्यकारी क्रियापद हॅव किंवा हॅज प्लस बीन. त्यानंतर काय करतो आपण? मुख्य क्रियापदाची तिसरी पट्टी. रिमेनिंग सेंटेन्स असेल तर नेक्स्ट बाय आणि मग सर्वनामाची द्वितीय. आपण त्याला कर्त्याची द्वितीय असं म्हणतो. सो आपला फॉर्म्युला होईल ओ प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस तिसरी पट्टी प्लस रिमेनिंग सेंटेन्स प्लस बाय प्लस कर्त्याची द्वितीय. आणि इन दिस वे तुम्ही परफेक्ट प्रेझेंट टेन्सचे चेंज वाईज करू शकता. आणि अशाच प्रकारे आपण आता पास्ट आणि फ्युचरची उदाहरणं बघूया. नेक्स्ट आपण पास्ट टेन्सची चेंज वाईज साठी उदाहरणं अभ्यासूया. पास्ट टेन्स मधील पहिले तीन प्रकार सिंपल पास्ट, कंटिन्युअस पास्ट आणि परफेक्ट पास्टचा आपल्याला चेंज वाईज करता येतं. त्याची एक एक उदाहरण मी तुम्हाला इथे दाखवते आणि त्यानुसार त्याचे फॉर्म्युलेज आपण तयार करत जाऊया. सो इथं बघा आय एट अ मँगो विथ फ्रेंड्स. अर्थात कर्त्याने सुरुवात ऍक्टिव्ह वाईज पॅसिव्ह आपल्याला करायचा आहे. एट हे क्रियापद आहे. सो हा सिंपल पास्ट टेन्स आहे. क्रियापदाला काय नाही प्रश्न विचारा. अ मँगो हे तुमचं ऑब्जेक्ट येईल आणि आता इथं वाक्य शिल्लक राहतं विथ फ्रेंड्स. सो दिस इज द रिमेनिंग सेंटेन्स. ओके. तर आता आपल्याला वाक्य चेंज करायचं आहे. सुरुवातीला आपण ऑब्जेक्ट घेणार आहोत. ऑब्जेक्ट आहे अ मँगो. त्यानंतर काळानुसार योग्य ते सहाय्यकारी क्रियापद. सिंपल पास्ट साठी आपण काय वापरतो? वॉज किंवा वेअर. एक वचनीसाठी वॉजचा वापर करायचा आणि अनेक वचनीसाठी वेअर वापरायचं. ठीक आहे. सो अ मँगो वॉज प्लस मुख्य क्रियापदाची तिसरी पट्टी. त्यानंतर रिमेनिंग सेंटेन्स असेल तर लिहायचं आहे नाही तर. सो आपल्याला रिमेनिंग सेंटेन्स लिहून घ्यावं लागेल विथ फ्रेंड्स. मग बाय या शब्दाचं प्रयोजन करतो आपण आणि कर्त्याची द्वितीय. सो आपला फॉर्म्युला होईल ओ प्लस वॉज किंवा वेअर. एक वचनी नामासाठी वॉज आणि एक वचनी नामासाठी वेअर प्लस मुख्य क्रियापदाची तिसरी पट्टी आपण यूज करतो. त्यानंतर रिमेनिंग सेंटेन्स प्लस बाय आणि मग कर्त्याची द्वितीय. हा झाला आपला सिंपल पास्ट साठीचा फॉर्म्युला. ओ प्लस वॉज वेअर प्लस मुख्य क्रियापदाची तिसरी पट्टी रिमेनिंग सेंटेन्स बाय प्लस कर्त्याची द्वितीय. सेम फॉर कंटिन्युअस पास्ट. सो दिस इज ऍक्टिव्ह वाइज
पॅसिव्ह करायचा आहे. वॉज प्लस आयएनजी, सो कंटिन्युअस पास्ट आहे. व्हॉट इट, अ मँगो हा झाला ऑब्जेक्ट. अ मँगो ऑब्जेक्ट लिहिला. काळानुसार योग्य ते सहाय्यकारी क्रियापद. कंटिन्युअस पास्ट साठी काय वापरतो आपण, वॉज वेअर प्लस बीइंग. सो अ मँगो वॉज बीइंग. ठीक आहे. मुख्य क्रियापदाची तिसरी पट्टी. रिमेनिंग सेंटेन्स नाही आहे, सो बाय प्लस कर्तेची द्वितीया. सो फॉर्म्युला काय होईल, ओ प्लस वॉज किंवा वेअर प्लस बीइंग. इथे घालायचं आहे आपल्याला कंटिन्युअस साठी. तिसरी पट्टी रिमेनिंग सेंटेन्स बाय प्लस कर्तेची द्वितीया. अँड दिस इज अ फॉर्म्युला फॉर कंटिन्युअस पास्ट टेन्स. ठीक आहे. परफेक्ट पास्ट आता काय करणार आहोत, हा ऍक्टिव्ह आहे, कर्त्याने सुरुवात आहे, वर्ब आणि हा आहे ऑब्जेक्ट. सो पॅसिव्ह साठी अ मँगो. परफेक्ट पास्ट साठी सहाय्यकारी क्रियापद कोणती वापरतात, हॅड. हे एकच आहे. सो एकवचनीसाठी सुद्धा, एकवचनी नामासाठी हॅड आणि एकवचनी नामासाठी सुद्धा हॅडचाच वापर केला जातो. हॅड प्लस बीन असं सहाय्यकारी क्रियापद वापरलं जातं. त्यानंतर मुख्य क्रियापदाची तिसरी पट्टी. परफेक्ट आहे म्हणजे तिसरी पट्टी ऑलरेडी आहे आपल्याकडे. त्यानंतर बाय प्लस कर्त्याची द्वितीया. कर्ता तर कृष्ण आहे. कृष्ण हे नाम आहे. नाम असेल तर नामाची द्वितीया केली जात नाही. नाम आहे तसं लिहिलं जातं. सो बाय कृष्णा. ठीक आहे. त्यामुळे फॉर्म्युला आपला होईल ओ प्लस हॅड प्लस बीन प्लस मुख्य क्रियापदाची तिसरी पट्टी प्लस रिमेनिंग सेंटेन्स प्लस बाय प्लस कर्त्याची द्वितीया. आणि अशा पद्धतीने आपण पास्ट टेन्स सुद्धा कव्हर केलेला आहे. एकच फॉर्म्युला यूज करतो आपण मेन, त्याच्यामध्ये फक्त सहाय्यकारी क्रियापद आपण बदलत गेलेलो आहोत. ठीक आहे. नेक्स्ट आपण लास्ट वन एसएलटी सेंटेन्स मधला म्हणजेच कोणता, फ्युचर टेन्स अभ्यासणार आहोत. सो चेंज द वॉइस मधला आता सगळ्यात लास्ट एसएलटी मधील सगळ्यात लास्ट फ्युचर टेन्स आपण अभ्यासणार आहोत. फ्युचर टेन्स मध्ये पहिला सिंपल फ्युचर आणि नेक्स्ट आहे परफेक्ट फ्युचर. इथे फ्युचर मधील कंटिन्युअस फ्युचर आणि परफेक्ट कंटिन्युअस फ्युचरचं चेंज द वॉइस होत नाही, हे आधीच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. नेक्स्ट बघा, अर्थातच हे वाक्य कर्त्याने सुरू आहे, ऍक्टिव्ह आहे, पॅसिव्ह करायचं आहे. इट हे वर्ब आहे. काय किंवा कोणालाही प्रश्न विचारला असता अ मँगो हा आपला ऑब्जेक्ट आलेला आहे. सेम फॉर्म्युला यूज करायचा आहे. ओ, ओ मीन्स अ मँगो. ऑब्जेक्ट वाक्याची सुरुवात होते. ठीक आहे. सो अ मँगो सुरुवात करा, अ मँगो. त्यानंतर आपण काय करतो, सहाय्यकारी क्रियापद. काळानुसार योग्य ते सहाय्यकारी क्रियापद. सिंपल फ्युचर साठी शाल किंवा विल बी चा वापर केला जातो. आणि तुम्हाला माहितीच आहे की आय आणि वी नंतर फक्त शाल वापरलं जातं, तर इतर सर्व नामांसाठी म्हणजे एकवचनी किंवा अनेकवचनी आणि सर्व नामांसाठी विल चाच वापर केला जातो. सो अ मँगो विल बी मुख्य क्रियापदाची तिसरी पट्टी इटन बाय मी. रिमेनिंग सेंटेन्स असेल तर आपण लिहून घेतो. ठीक आहे. नेक्स्ट इथे फॉर्म्युला काय येईल, ओ प्लस ऑब्जेक्ट लिहिला. त्यानंतर काळानुसार सिंपल फ्युचरची सहाय्यकारी क्रियापद कोणती आहेत, शाल किंवा विल प्लस आपण काय लिहितो बी. मुख्य क्रियापदाची तिसरी पट्टी. रिमेनिंग सेंटेन्स असेल तर बाय प्लस कर्त्याची द्वितीया. आणि हा झाला आपला सिंपल फ्युचर टेन्स साठीचा फॉर्म्युला. ह्या फॉर्म्युलेला आपण सिंपल फ्युचर टेन्सची कोणतीही उदाहरणं सोडवू शकतो. लास्ट वन परफेक्ट फ्युचर. बघा सब्जेक्ट आहे, सो ऍक्टिव्ह पॅसिव्ह करायचा आहे आपल्याला. क्रियापद आहे इटन आणि अ मँगो हा आपला ऑब्जेक्ट आहे. अ मँगो. त्यानंतर काय करतो आपण, काळानुसार सहाय्यकारी क्रियापद परफेक्ट फ्युचर साठी वापरली जातात. शाल हॅव शाल हॅव किंवा विल हॅव प्लस बीन. सो आपण इथे काय वापरणार आहे, विल हॅव बीन. ठीक आहे. त्यानंतर
मुख्य क्रियापदाची तिसरी पट्टी परफेक्ट मध्ये दिलेलीच असते. उरलेलं वाक्य असेल तर प्लस बाय प्लस कर्तेची द्वितीया. सो फॉर्म्युला ओ प्लस शॅल हॅव किंवा विल हॅव प्लस बीन. ओके, मुख्य क्रियापदाची तिसरी पट्टी रिमेनिंग सेंटेन्स बाय प्लस कर्त्याची द्वितीया. अशा पद्धतीने आपण फॉर्म्युला यूज करतो. इन दिस वे सिंपल फ्युचर आणि परफेक्ट फ्युचरचं सुद्धा चेंज द वेज तुम्ही करू शकता. इथं आपण बघा असर्टिव्हच्या 8ही उपप्रकार अभ्यासलेले आहेत आणि ह्या 8ही उपप्रकारांसाठी म्हणजे प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचरचे पुन्हा उपप्रकार. तर त्यासाठी एकच फॉर्म्युला आपण यूज करतो, तो म्हणजे ऑब्जेक्ट प्लस काळानुसार योग्य ते सहाय्यकारी क्रियापद, मुख्य क्रियापदाची तिसरी पट्टी, रिमेनिंग सेंटेन्स बाय प्लस कर्त्याची द्वितीया. त्यासाठी आपल्याला कर्त्याच्या द्वितीया इथे मी लिहून दिलेल्या आहेत. आता हे सगळे फॉर्म्युले टॅब्युलर फॉर्म मध्ये मी तुम्हाला लिहून देते की जेणेकरून तुम्हाला ते संग्रहित करण्यासाठी उपयोगाला पडते. सो चेंज द वेज ऑफ असर्टिव्ह सेंटेन्स आता आपण अभ्यासलेला आहे. तो तुम्हाला सगळ्यांना अगदी छान कळालेला आहे हे मला माहिती आहे आणि त्यामुळं फक्त अगदी सोप्या टॅब्युलर फॉर्म मध्ये सगळे फॉर्म्युले मी एकत्र कव्हर केलेले आहेत जेणेकरून तुम्हाला हे पटकन वाचता येईल आणि तुमचे संग्रहित ठेवता येईल. तर बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर आणि अशा रीतीने कंटिन्युअस आणि परफेक्ट सुद्धा आपण इथं कव्हर केलेला आहे. सिंपल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला ओ प्लस एम इज आर प्लस मुख्य क्रियापदाची तिसरी पट्टी, रिमेनिंग सेंटेन्स बाय प्लस कर्त्याची द्वितीया. त्यानंतर सिंपल पास्ट ओ प्लस वॉज वेअर प्लस तिसरी पट्टी, रिमेनिंग सेंटेन्स बाय प्लस कर्त्याची द्वितीया. नेक्स्ट आहे सिंपल फ्युचर ओ प्लस शॅल बी किंवा विल बी प्लस तिसरी पट्टी, रिमेनिंग सेंटेन्स बाय प्लस कर्त्याची द्वितीया. नेक्स्ट आपण अभ्यासला कंटिन्युअस प्रेझेंट ओ प्लस एम इज आर प्लस बीइंग तिसरी पट्टी, रिमेनिंग सेंटेन्स बाय प्लस कर्त्याची द्वितीया. नेक्स्ट आहे कंटिन्युअस पास्ट ओ प्लस वॉज वेअर प्लस बीइंग प्लस रिमेनिंग सेंटेन्स बाय प्लस कर्त्याची द्वितीया. कंटिन्युअस फ्युचरचं चेंज द वेज होत नाही. नेक्स्ट परफेक्ट प्रेझेंट ओ प्लस हॅव हॅज प्लस बीन तिसरी पट्टी, रिमेनिंग सेंटेन्स बाय प्लस कर्त्याची द्वितीया. नेक्स्ट आहे परफेक्ट पास्ट टेन्स ओ प्लस हॅड प्लस बीन प्लस मुख्य क्रियापदाची तिसरी पट्टी, रिमेनिंग सेंटेन्स बाय प्लस कर्त्याची द्वितीया. अँड द लास्ट वन परफेक्ट फ्युचर टेन्स ओ प्लस शॅल हॅव किंवा विल हॅव प्लस बीन प्लस क्रियापदाची तिसरी पट्टी, रिमेनिंग सेंटेन्स बाय प्लस कर्त्याची द्वितीया. आता आपण काय करणार आहोत, समजा जर वाक्यामध्ये डायरेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असेल तर त्याचं चेंज द वेज कसं केलं जातं हे अभ्यासूया. तर ते एक वाक्य आहे बघा, आय विल टीच हिम अ लेसन. ह्या वाक्यामध्ये वाक्याची सुरुवात कर्त्याने झाली, सो अर्थातच हा ऍक्टिव्ह आहे, आपल्याला पॅसिव्ह करायचा आहे. टीच हे वर्ब आहे, ठीक आहे. मग आता क्रियापदाला काय किंवा कोणाला नाही प्रश्न विचारून आपण काय काढतो, ऑब्जेक्ट काढतो, बरोबर आहे ना. इथे काय नाही प्रश्न विचारा, व्हॉट टीच अ लेसन, हा आपला ऑब्जेक्ट आला, ठीक आहे. ह्याला आपण म्हणतो डायरेक्ट ऑब्जेक्ट. पण कोणाला नाही प्रश्न विचारल्यानंतर सुद्धा उत्तर येतं, हू टीच हिम, सो हा झाला आपला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. अशा पद्धतीने समजा वाक्यामध्ये जर दोन ऑब्जेक्ट येत असतील म्हणजे काय प्रश्न विचारला तरी उत्तर येतं, कोणाला प्रश्न विचारला तरी उत्तर येतं. सो काय प्रश्न विचारला असता येणार डायरेक्ट ऑब्जेक्ट, कोणाला प्रश्न विचारला असता आलेलं उत्तर म्हणजे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. मग उत्तर लिहिताना कोणता ऑब्जेक्ट वापरायचा, सो तुम्ही दोन्ही ऑब्जेक्ट वापरून काय करू शकता, दोन उत्तर तयार करू शकता आणि ही दोन्ही उत्तर तुमची बरोबर असतील. आता पहिल्यांदा मी डायरेक्ट ऑब्जेक्ट घेऊन उत्तर करते आणि त्यानंतर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट घेऊन, ठीक आहे. पहिल्यांदा घेऊया डायरेक्ट ऑब्जेक्ट. अ लेसन वाक्य आहे सिंपल फ्युचर टेन्स. सो सहाय्यकारी क्रियापद विल बी, मुख्य क्रियापदाची तिसरी पट्टी टॉट, त्यानंतर रिमेनिंग सेंटेन्स हिम प्लस बाय प्लस कर्त्याची द्वितीय. हे असं देखील उत्तर येतं आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट घेऊन सुद्धा तुम्ही उत्तर लिहू शकता. आता इथे एक लक्षात घ्या की इनडायरेक्ट
इनडायरेक्ट ऑब्जेक्ट हा सर्वनामाची द्वितीय आहे. समजा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट हा सर्वनामाची द्वितीय असेल तर पॅसिव्ह करताना त्याची प्रथमा यूज केली जाते. आता इथे हिम आहे, हिमची प्रथमा ही. समजा इथं हर असतं, हरची प्रथमा सी यूज केली असती. देव असतं, दे यूज केलं असतं. मी असतं, आय यूज केलं असतं. अशा पद्धतीनं जर सर्वनामाची द्वितीय असेल तर पॅसिव्ह करताना जर ऑब्जेक्ट म्हणून आपल्याला ते वापरायचं असेल तर त्याची प्रथमा यूज केली जाते. ठीक आहे. ही विल बी मुख्य क्रियापदाची तिसरी पट्टी. रिमेनिंग सेंटेन्स अ लेसन बाय प्लस कर्तेची इन दिस वे. पण खास करून दुसरा प्रकार जो आहे सेकंड सेंटेन्स हे प्रचलित आहे, हे वापरलं जातं. ठीक आहे. तर यानंतर आपण अभ्यासणार आहोत चेंज द वेस ऑफ इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस. चेंज द वेस ऑफ इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस मध्ये आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचे दोन उपप्रकार अभ्यासणार आहोत. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स इज डिवाइडेड इनटू टू पार्ट्स. फर्स्ट WH टाइप अँड सेकंड वन इज द व्हर्बल टाइप. WH टाइप म्हणजे काय तर ज्या प्रश्नार्थक वाक्याची सुरुवात ही WH ने होते. आता कुठले WH? व्हॉट, व्हेन, whom, whose, where, हाऊ यासारखे. तर ज्या प्रश्नार्थक वाक्याची सुरुवात WH ने होते त्याला आपण म्हणतो WH टाइप ऑफ इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. तर व्हर्बल म्हणजे काय तर ज्या वाक्याची सुरुवात सहाय्यकारी क्रियापदाने होते त्याला आपण व्हर्बल टाइप म्हणतो. व्हर्बल टाइप जे इंट्रोगेटिव्ह प्रश्न असतात ना त्याची उत्तरं फक्त आपण यस किंवा नो नेच देतो आणि म्हणून ह्याला कधी कधी यस नो टाइप असं देखील म्हटलं जातं. ओके. तर ह्याचं चेंज कसं करायचंय हे आता आपण अभ्यासणार आहे. सो पहिल्यांदा WH टाइपचे एक उदाहरण मी घेतलेलं आहे आणि हे सोडून दाखवते मी तुम्हाला. सो इथं वाक्य आहे बघा, वेअर डिड ही सी द पिक्चर क्वेश्चन मार्क. सो WH ने सुरुवात, प्रश्नचिन्ह आहे. सो WH टाइप इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. वाक्य जर WH टाइप असेल तर प्रथम त्याचं आपण काय करायचं ऍसेरेटिव्ह मध्ये कन्वर्जन करून घ्यायचं. ठीक आहे. आता ऍसेरेटिव्ह मध्ये करण्यासाठी काय करायचं अर्थातच कर्त्याने सुरुवात करावी लागेल. ही did plus C saw the picture. ठीक आहे. आणि हा जो WH आहे ना हा सगळ्यात शेवटी घ्यायचा. आता याच्यामध्ये काय करायचं हा आहे कर्ता, हे आहे क्रियापद. क्रियापदाला काय ने प्रश्न विचारला व्हॉट सॉ द पिक्चर हा झाला ऑब्जेक्ट. पण जर तो WH टाइप क्वेश्चन असेल तर जो WH असतो त्यालाच आपण मेन ऑब्जेक्ट म्हणून कन्सिडर करतो आणि त्यामुळं द पिक्चर हा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणून काय केला जातो कन्सिडर केला जातो. हे लक्षात ठेवायचं. काय ने प्रश्न विचारला असता येणारं उत्तर हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आणि जो WH असेल तो WH म्हणजेच आपला मेन ऑब्जेक्ट असेल. ठीक आहे. नेक्स्ट काय करायचं तर आपल्याला वाक्य सोडवायचं आहे. तर पहिल्यांदा आपण काय करतो मेन ऑब्जेक्ट लिहून घेणार आहे. मेन ऑब्जेक्ट आपला म्हणजेच WH असणार आहे. वेअर त्यानंतर योग्य ते सहाय्यकारी क्रियापद काळानुसार घ्यायचं. साधा भूतकाळ आहे वॉज किंवा वेअर. वेअर वॉज. त्यानंतर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट द पिक्चर. मग मुख्य क्रियापदाची तिसरी पट्टी सी. उरलेलं वाक्य आहे का असेल तर लिहून घ्या. पुढे बाय आणि कर्त्याची द्वितीय. सो आपला फॉर्म्युला काय झाला बघा. योग्य तो WH आपण पहिल्यांदा लिहून घेतला जो वाक्यामध्ये दिलेला आहे तोच WH घेतो आपण. त्यानंतर काळानुसार योग्य ते सहाय्यकारी क्रियापद. ठीक आहे. पुढे आपण इनडायरेक्ट ऑब्जेक्ट लिहितो. पुढे मुख्य क्रियापदाची तिसरी पट्टी. जर वाक्य काय असेल तर लिहून घ्यायचं रिमेनिंग सेंटेन्स बाय प्लस कर्त्याची द्वितीय. आणि इथे एक लक्षात ठेवायचं हा WH टाइप क्वेश्चन आहे. सो शेवटी प्रश्नचिन्ह द्यायला विसरायचं नाही. कर्त्याची द्वितीय प्लस क्वेश्चन हे खूप महत्वाचं आहे. सो फॉर्म्युला झाला WH प्लस योग्य ते सहाय्यकारी क्रियापद प्लस इनडायरेक्ट ऑब्जेक्ट प्लस मुख्य क्रियापदाची तिसरी पट्टी रिमेनिंग सेंटेन्स बाय प्लस कर्त्याची द्वितीय. आणि इन दिस वे वी कॅन सॉल्व WH टाइप. ठीक आहे. आता आहे वर्बल टाइप. वर्बल म्हणजेच
सहाय्यकारी क्रियापदाने सुरुवात झालेली आहे. सो हे देखील वाक्य आपण पहिल्यांदा असर्टिव्ह करून घेतो. डिड प्लस राईट रोट अ लेटर. ठीक आहे. आता असर्टिव्ह करून घेतल्यानंतर असर्टिव्हच्या नियमाने पहिल्यांदा त्याचं चेंज द वेज करायचं. ही रोट अ लेटरचं उत्तर कसं येईल? अ लेटर सिंपल पास्ट आहे वॉज रिटर्न बाय ही ची द्वितीया ही. ठीक आहे. पण आता तो व्हर्बल आहे सो व्हर्ब वाक्याच्या सुरुवातीला पाहिजे. व्हर्बल टाइप ऑफ क्वेश्चन म्हणजेच काय वाक्याची सुरुवात सहाय्यकारी क्रियापदाने झाली पाहिजे. सो सहाय्यकारी क्रियापद बाहेर काढायचं. इथे सहाय्यकारी क्रियापद वॉज आहे वॉज बाहेर काढला प्लस आतमध्ये आता आपण ऑब्जेक्ट घालणार आहोत. मुख्य क्रियापदाची तिसरी पट्टी वॉज अ लेटर रिटर्न बाय हिम आणि सगळ्यात शेवटी महत्वाचं प्रश्नचिन्ह हे असेल तुमचं उत्तर. सो फॉर्म्युला काय झाला बघा. पहिल्यांदा आपण काय घेतलं योग्य ते सहाय्यकारी क्रियापद हे काळानुसार आपण वापरतो. पुढे आपण काय केलं ऑब्जेक्ट घेतला. मुख्य क्रियापदाची तिसरी पट्टी रिमेनिंग सेंटेन्स बाय प्लस कर्त्याची द्वितीया. आले का लक्षात? काय काय केलं आपण योग्य ते सहाय्यकारी क्रियापद घेतला. ऑब्जेक्ट तिसरी पट्टी रिमेनिंग सेंटेन्स बाय प्लस कर्त्याची द्वितीया आणि सगळ्यात महत्वाचं प्रश्न चिन्ह. सो इन दिस वे वी कंप्लीटेड व्हर्बल टाइप ऑफ इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस. सो हे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवा. तुम्ही इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचा चेंज द वेज सहज पद्धतीने करू शकता. ठीक आहे. हे इतकं सोपं आहे. त्यानंतर आपण बघूया चेंज द वेज ऑफ इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस. सो आता आपण बघूया चेंज द वेज ऑफ इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे माहिती आहे का तुम्हाला? तर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्याची सुरुवात ही क्रियापदाने होते कारण की ह्या वाक्यामध्ये कर्ता ऍब्सेंट असतो आणि म्हणून त्याला आपण आज्ञार्थी वाक्य असं म्हणतो. तर इथे एक वाक्य दिलेलं आहे बघा ब्रिंग दॅट बुक हिअर. या वाक्याची सुरुवात कशाने झालेली आहे? क्रियापदाने. सो हे वाक्य कसं आहे? इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे आणि ह्या वाक्याचा आपल्याला चेंज द वेज करायचा आहे. तर आपण काय करतो क्रियापदाला पहिल्यांदा काय किंवा कोणाला प्रश्न विचारतो आणि ऑब्जेक्ट शोधून काढतो. व्हॉट ब्रिंग दॅट बुक. सो हा काय झाला ऑब्जेक्ट आणि हिअर हे झालं आपलं रिमेनिंग सेंटेन्स. सो आता आपण पॅसिव्ह करणार आहोत त्याचा. तर पॅसिव्ह करण्यासाठी ह्या इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये लेट ह्या शब्दाचं प्रयोजन केलं जातं. म्हणजे लेट हा शब्द यूज केला जातो वाक्याच्या सुरुवातीला. त्यानंतर आपण लिहितो ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट आहे दॅट बुक. ठीक आहे. त्यानंतर आपण काय करतो ऑब्जेक्ट लिहिल्यानंतर योग्य ते सहाय्यकारी क्रियापद लिहायचं असतं. तिथं आपण बी ह्या शब्दाचाच वापर करतो. पुढे मुख्य क्रियापदाची तिसरी पट्टी आणि त्यानंतर जर काही वाक्य शिल्लक असेल तर ते आपण लिहून घेतो. आणि त्यामुळं इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचा चेंज द वेज साठीचा फॉर्म्युला कसा तयार होतो? वाक्याची सुरुवात लेटली, त्यानंतर आपण ऑब्जेक्ट लिहितो, त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद म्हणून आपण बी चा वापर करतो. पुढे मुख्य क्रियापदाची तिसरी पट्टी रिमेनिंग सेंटेन्स आणि अशा पद्धतीनं इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं चेंज द वेज केलं जातं. पुन्हा एकदा मी फॉर्म्युला रिवाइज करते बघा. लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस तिसरी पट्टी प्लस रिमेनिंग सेंटेन्स. ह्या पद्धतीने आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं चेंज द वेज करायचं आहे. ठीक आहे. नंतर मी आणखी एक वाक्य घेतलेलं आहे स्टँड अप. स्टँड अप या वाक्याचा जर अभ्यास केला आपण तर तुमच्या लक्षात येईल की ह्या वाक्यामध्ये फक्त वर्ब आहे, कर्म नाहीये. ह्या इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये कर्म ॲब्सेंट आहे. जर समजा इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये कर्म नसेल तर काय करायचं? तर अगदी सोपं आहे. तुम्ही त्याचा चेंज द वेज करण्यासाठी त्याला फक्त काय जोडायचंय? यू आर रिक्वेस्टेड टू. नेक्स्ट वाक्य आहे स्टँड अप. आणि अशा पद्धतीनं ज्या इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये कर्म ॲब्सेंट असतं त्यासाठी चेंज द वेज म्हणून आपण यू आर रिक्वेस्टेड टू त्याला ऍड करतो आणि वाक्य पूर्ण करतो. ठीक आहे. इन दिस वे वी कंप्लीटेड इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस ऑल्सो. आता आपण काय अभ्यासणार आहोत? द
वाक्याचं चेंज द वेज कसं करायचं. ठीक. ओके, तर आता आपल्याला काय करायचंय, चेंज द वेज ऑफ सेंटेन्सेस विच कंटेनिंग द मॉडल ऑक्झिलरीज. समजा वाक्यामध्ये काय आले असेल, मॉडल ऑक्झिलरी आलेली असेल, तर त्या वाक्यांचं चेंज द वेज कसं केलं जातं. तर तुम्हाला मॉडल ऑक्झिलरी माहिती असतीलच, तर मी इथे दिलेल्या आहेत तुम्हाला त्या. कॅन, कुड, शाल, विल, शुड, वुड, मे, माइट आणि मस्ट हे आहेत मॉडल ऑक्झिलरीज. आणि ह्या मॉडल ऑक्झिलरीज वाक्यामध्ये असतील तर त्या वाक्यांचं चेंज द वेज कसं केलं जातं. तर बघा, आपण घेतलेल्या वाक्यामध्ये आय कुड हिअर द लाऊड व्हॉइसेस मध्ये कुड ही काय आहे, मॉडल ऑक्झिलरी आहे. सो याचं पॅसिव्ह करताना अर्थातच हा आय हा करता आहे म्हणजे वाक्य ऍक्टिव्ह आहे, आपल्याला पॅसिव्ह मध्ये कन्वर्ट करायचं आहे. हिअर हे मेन वर्ब आहे. सो मेन वर्बला प्रश्न विचारा, व्हॉट हिअर द लाऊड व्हॉइसेस, हा आपला ऑब्जेक्ट आला. सो ऑब्जेक्ट पासून वाक्याची पॅसिव्हची सुरुवात होते. सो आपण लिहितो द लाऊड व्हॉइसेस. ठीक आहे, ऑब्जेक्ट झाला. त्यानंतर वाक्यामध्ये जर मॉडल ऑक्झिलरी प्रेझेंट असेल तर ती मॉडल ऑक्झिलरी पहिल्यांदा लिहून घेतली जाते, द लाऊड व्हॉइसेस कुड, आणि त्यानंतर बी या शब्दाचं प्रयोजन केलं जातं. त्यानंतर मुख्य क्रियापदाची तिसरी पट्टी, रिमेनिंग सेंटेन्स असेल तर आपण इथे लिहून घ्यायचं आहे बाय प्लस कर्तेची द्वितीया. म्हणजे फक्त तुम्हाला चेंज काय करायचं आहे बघा, जेव्हा तुम्ही ऑब्जेक्ट लिहिता, ऑब्जेक्ट नंतर पहिल्यांदा मॉडल ऑक्झिलरी लिहून घ्यायची आहे. मॉडल ऑक्झिलरी लिहून घेतल्यानंतर बी चा वापर करायचा आहे. नेक्स्ट मुख्य क्रियापदाची तिसरी पट्टी, नेक्स्ट रिमेनिंग सेंटेन्स बाय आणि नंतरला कर्तेची द्वितीया. हा झाला आपला मॉडल ऑक्झिलरी असलेल्या वाक्यांचा चेंज द वेज साठीचा फॉर्म्युला. ओ प्लस मॉडल ऑक्झिलरी प्लस बी प्लस तिसरी पट्टी प्लस रिमेनिंग सेंटेन्स प्लस बाय प्लस कर्तेची द्वितीया. आणि यातील कोणतीही मॉडल ऑक्झिलरी आली तर ह्या फॉर्म्युलेला आपण त्याचं चेंज द वेज करू शकतो. अशा रीतीनं आपण ह्या व्हिडिओमध्ये चेंज द वेज ऑफ असर्टिव्ह सेंटेन्सेस विथ देअर फॉर्म्युलेज, त्यानंतर चेंज द वेज ऑफ इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस, त्यानंतर चेंज द वेज ऑफ इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस अँड द चेंज द वेज ऑफ सेंटेन्सेस कंटेनिंग मॉडल ऑक्झिलरीज हे अभ्यासलेलं आहे. मी सगळ्याच्या अगदी इन डिटेल फॉर्म्युलेज तुम्हाला दिलेले आहेत. त्या फॉर्म्युलेच्या मदतीनं कोणत्याही प्रकारचं वाक्य अगदी तुम्ही सहजपणे सोडवू शकता. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब तर जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करा.